आणि याच राजवाड्याने पाहिला तो 3 एप्रिल 1680 चा दिवस. महाराजांनी आपला अखेरचा श्वास याच ठिकाणी याच चौथऱ्यावरती सोडला. आणि मग इथून देहयात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये महाराजांच्या देहकलेला आज्ञा देण्यात आली. हा राजांचा पूर्णत्व दुमजली इमारतीचा राहता हा राजवाडा होता. या राजवाड्यामध्ये 4 चौथरे आहेत. 1 नंबरचा दिवाणी खास लोकांशी सल्ला मसलत करण्याची जागा. 2 नंबरचं सचिवालय जिथे कागदपत्री व्यवहार केला जायचा. 3 नंबरचं मुक्काखाना किचन रूम आणि हा शयन कक्ष म्हणजे आराम करण्याचं ठिकाण. या ठिकाणी हे पिण्याचं पाण्याचं देखील भलं मोठं तळं दाखवणं तुम्हाला गंगासागर म्हणून तिथून कावडीने पाण्यावरून यामध्ये सोडलं जायचं. डाव्या हाताला दिसत ते न्हाणीघर स्नानघर आहे आताच्या वाटप सारखं. तसा समोर एक दरवाजा दिसतो. रस्ता अवजड आहे म्हणून ही लोक गेले तसं आपल्याला त्यासाठी पाहायचं. तिकडे विटांची खोली आहे. टांगसाल मिंट स्वतःची करन्सी कॉइन्स नाणी शिवराय स्वर्णहोण आणि अष्टकोणाची राजमुद्रा ती या राजधानी रायगडावर घडवली जाते. म्हणून आज येणारा शुभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच माणिक मोती दुसरी धनदौलत नाही दुसरी धनदौलत नाही. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.